ज्याला एवढी गोष्ट सहन होत नाही तो राजा स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसा असेल. संभाजी राजांवरती आणखी आरोप केले गेले. संभाजी राजे म्हणजे व्यसनी, दुराचारी. काही काही पिक्चर मध्ये तर त्यांचं स्वागतच एंट्रीच ग्लास घेऊन दाखवलेलं आहे. पण काय आहे वास्तव? ग्रँडअप नावाचा एक इतिहासकार आहे आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये काफी खान नावाचा एक इतिहासकार आहे. तो इतिहासकार संभाजी राजांचं वर्णन करताना लिहितो की तो संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावरती इतका बलाढ्य आणि बलशाली झालेला आहे की त्याला आक्रमण करायला कोणताही शत्रू धजावत नाही, इतका तो बलाढ्य झालेला आहे. काय म्हणतोय काफी खान की स्वतःच्या शौर्याच्या बळावरती संभाजी एवढा बलाढ्य झालाय की त्याच्यावरती आक्रमण करायला कोणताही शत्रू धजावत नाही. जणू त्याला सत्तेची नशा चढली, सत्तेची नशा चढलेला राजा. आणि याचंच इंग्रजी रूपांतर ग्रँडअपने केलंय, इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. त्याचं बरोबर आहे, इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राईड, सत्तेची नशा चढलेला राजा. पण आमचं इंग्रजी उत्तम, इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन घेत होते संभाजीराजे. कोणीतरी लिहून ठेवलं की संभाजी राजांनी पोर्तुगीजांना पत्र पाठवलंय, आम्हाला 2 पिप्प दारू पाठवून द्या. दुसरा म्हटलं मागवला असेल स्टॉक. अरे काय मागवलेली दारू प्यायची नाही, ती तोफ गोळ्याला लागणारी दारू आहे. एवढं जर आम्हाला कळत नसेल तर लिहिताना आम्ही घेतली होती की काय याचं संशोधन होणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो संभाजीराजे स्वैराचारी नव्हते, ते व्यसनी नव्हते. अरे औरंगजेबाच्या छावणीमध्ये 40 दिवस आनंदवित अत्याचार सहन केले. 40 दिवस नाही सहन होत. त्याला शरीर संपदा तशी असावी लागते. माझ्या राजानं ती संपदा कमावलेली आहे. त्यामुळे संभाजीराजे व्यसनी नव्हते, दुराचारी नव्हते. संभाजी राजांवरती आणखी एक आरोप केला गेला की संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळालेले. झालं असं की महाराजांना कर्नाटक स्वारीमध्ये जाणं गरजेचं होतं आणि त्याच वेळी बहादूर गडावरती दिलेर खान नावाचा सरदार आलेला आहे. महाराजांनी आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्यामध्ये कलह निर्माण करून दिले. त्यामुळे सध्या तरी ते आपल्या स्वराज्यावरती आक्रमण करणार नाही. परंतु हा दिलेर खान मोकळा आहे, तो स्वराज्यावरती आक्रमण करू शकतो. आणि म्हणून महाराजांनी संभाजी राजांना शृंगारपुराची जहागिरी दिली आणि त्यांना सांगितलंय की आम्ही कर्नाटकावरून येईपर्यंत या दिलेर खानाला झुलवत ठेवा. संभाजी राजांनी दिलेर खानाला पत्र पाठवलंय, आम्हाला स्वराज्यामध्ये आमचं कर्तृत्व दाखवायची जबाबदारीच मिळत नाही. आमचं कर्तृत्व इथं दाबून राहिलं जातंय. आम्हाला असं वाटतंय आम्ही तुमच्याकडे यावं म्हणजे आम्हाला आमचं कर्तृत्व सिद्ध करता येईल. दिलेर खानला आनंद झाला. अरे मग काय करतो तिसं, ये पटकन ये. पण त्याच वेळी संभाजीराजांनी दुसरा खलिता पाठवला. पण आमच्या वडिलांनी या राज्याची जबाबदारी सध्या आमच्यावरती सोपवलेली आहे, त्यामुळे आम्हाला लगेचच तुमच्याकडे येता येणार नाही. म्हणजे संभाजीराजे त्याला येतो असंही म्हणत नाही आणि येत नाही असंही म्हणत नाही. निव्वळ झुंजवत ठेवलंय दिलेर खानला, निव्वळ झुंजवत. औरंगजेबानं अनेक मातब्बर सरदार महाराष्ट्रावरती पाठवले, परंतु प्रत्येक सरदाराचं पानिपत संभाजी राजांनी आपल्या तलवारीनं केलेलं आहे. परंतु काही काळानंतर महाराष्ट्राचं जे आभाळ होतं ते आभाळ काळवंडलं. रायगडावरती स्वतःचा देह ठेवून राजे इहलोकी गेले. रायगडावरती शोककळा पसरली आणि महाराष्ट्रामध्ये दुफळी निर्माण झाली. जे मंत्री होते, ज्या मंत्र्यांना वाटत होतं की संभाजी राजा गादीवर जर आला तर शिवाजी राजा असतानाच तो आपला मुलाईजा ठेवत नव्हता, आता तर तो आपल्याला पाण्यातच बघेल. त्यामुळे त्यांनी सोयराबाईला हाताशी धरून कराडला थेट सरलस्कर सेनापती हंबीरराव मोहिते यांना निरोप धाडलाय की कसंही करा आणि संभाजीला कैद करा. आता कोणत्या मामाला वाटणार नाही
आपला भाचा छत्रपती व्हावा म्हणून. हंबीररावांनी लगेच निरोप पाठवला, ठीक आहे मी तयार आहे, एक काम करा तुम्ही सगळे इकडे या, मिळूनच जाऊ संभाजींना कैद करायला. मंत्र्यांना आनंद झाला. मंत्री निघाले, कराडातून पुढे निघाले आणि त्यांचंच बुमरँग हंबीरराव मोहितेंनी त्यांच्यावरतीच उलटवलं. त्यांना काढण्यात चढवल्या आणि सरळ संभाजी राजांच्या पायाशी आणून सोडले आणि म्हणाले, ही घ्या हरामजात माणसं. राजांना जाऊन 10 दिवस नाही झाले अजून आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला गिरफ्तार करायला निघाली ती हरामजात. संभाजी राजांनी या सगळ्या मंत्र्यांना कैद केलं. संभाजी राजांनी या मंत्र्यांना सगळ्या कैद केलं, परंतु त्यांना पुन्हा मंत्रीपद देऊन संभाजी राजांनी पुन्हा त्यांच्या जागी सोडलेलं आहे. परंतु त्या संभाजी राजांचा मोठेपणा या मंत्र्यांना पेलता आला नाही. औरंगजेबानं अनेक सरदार पाठवले, दिलेर खान, शहाबुद्दीन खान, शाह खान, शरीफ खान, परंतु कोणत्याही सरदाराला या महाराष्ट्राच्या मातीतला मध सुद्धा घेता आला नाही. सगळीकडून हार पराभव शिकस्त, हार पराभव शिकस्त. आणि कराडला औरंगजेब, हमारे पूरे खानदान में, हमारे तैमूर के घराने में है कोई ऐसा शख्स जो रन पर मरा हो? ना हुजूर ना. तो सुन लो, यह औरंगजेब पहला वो शख्स होगा जो या रन पर लड़कर मरेगा या उस संभाजी को मारेगा. परंतु संभाजीला आपण उघड्या मैदानात मारू शकत नाही हे औरंगजेबाला मान्य आहे. म्हणून हे औरंगजेबाने हे फितूर पुन्हा 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 फितवले. पन्हाळ्यावरती कैद केलेल्या मंत्र्यांना संभाजी राजांनी मंत्रीपद देऊन पुन्हा सोडले, परंतु या मंत्र्यांना संभाजी राजांचा मोठेपणा पेलता आला नाही. त्यांचा कावा कारस्थान चालूच राहिली. 3 वेळेस त्यांनी संभाजी महाराजांवरती विष प्रयोग केले. 3ही वेळेस संभाजी महाराज वाचले. परंतु नंतर ही मंत्री सगळेजण अकबराकडे गेले. अकबराकडे जाऊन त्याला म्हणाले की जर तुम्ही संभाजीला ठार मारण्यासाठी आम्हाला मदत करत असाल तर अर्ध स्वराज्य आम्ही तुम्हाला देऊ. स्वतःच्या बापाची जहागिरी असल्यासारख्या संभाजींच्या खुनाची सुपारी हे देऊन आले. परंतु तो अकबर बिचारा प्रामाणिक निघाला. त्यानं तो खलिता संभाजी राजांना पाठवला. मंत्र्यांची नावं कळाली. मग मात्र संभाजी राजांनी या मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं, भिंतीत छिरून मारलं, रायगडाच्या टकमक टोकावरून लोटून दिलं. केलं ते योग्यच केलं, कारण त्यांना मारलं नसतं तर संभाजी राजांना मरावं लागलं असतं आणि स्वराज्याचा ग्रंथ कधीच आटोपला असता. सिंहासना पाठीमाग धर्मासन आणि धर्मासना पाठीमाग सिंहासन उभं राहिल्याशिवाय राजाची आणि राज्याची प्रगती होत नसते हे संभाजी महाराजांना ठाऊक आहे. आणि संभाजी महाराजांचा राज्यकारभारही तसाच आहे. यावेळी संभाजी राजे आहेत रायगडावरती. रायगड म्हणजे गरुडाच्या बसकणीचा, वाऱ्यालाही जिथं आत शिरता येणार नाही आणि शिरलेल्या वाऱ्याला बाहेर येता येणार नाही इतका बुलंद आणि बेदार. या रायगडावरती संभाजी राजांना पकडणं हरवणं मुश्किल. म्हणून औरंगजेबाने पुन्हा हे फितूर फितवले आणि कसंही करून संभाजीला रायगडाच्या बाहेर आणा असा फतवा काढला आणि फितूर मदतीला आले. पण यावेळी होते गणोजी शिर्के, राजांचे सख्खे मेहुणे. दाभोळचं वतन न दिल्याचा राग त्यांचा. यावेळी देसाई, सावंत आणि शिर्क्यांचे खटले कवी कलशांकडे निकालासाठी होते. या फितुरांनी शिर्क्यांची अशी समजूत करून दिली की कवी कलश तुमच्या विरोधातच निकाल देणार आणि त्या दिवशी झालंही तसंच. कवी कलशांनी नेमका या शिर्क्यांच्या विरोधात निकाल दिला आणि शिर्क्यांची खात्री पटली की कवी कलश विरोधकच. सरळ शिर्क्यांनी कवी कलशांवरती चालून गेले. कवी कलश पळून गेले आणि खेळण्या गडावरती जाऊन त्यांनी महाराजांना पत्र लिहिलंय. शिर्क्यांनी मार दिला, पळून या खेळण्यास आलो. राजांनी ते पत्र वाचलं आणि कडाडलेला राजे, जर नात्याचे पदरच स्वराज्याची कदर करत नसतील तर काय करावं आम्ही, विचारते झाले महाराणी येसुबाईंना. आणि महाराणी येसुबाई म्हणाल्या,
स्वराज्याला सौभाग्य आणि सौभाग्याला स्वराज्य मानतो आम्ही. जर नात्याचे पदर स्वराज्याची कदर करत नसतील तर आपण बिनगोर निघाराजे, भले मग ते आमचे बंधू असले म्हणून काय झालं. आणि स्वामींनी कडाळली, स्वामी निघाला, शिरक्यांवरती चालून गेले, शिरक्यांचं शिरकाण केलं, शिरके पळून गेले आणि राजे आले पन्हाळगडावरती. यावेळी पन्हाळ्यावरती सरलस्कर सेनापती मालोजी घोरपडा, वय वर्ष 60, शरीर थकलं होतं पण मनगळातली रग आणि छातीतली धग अजूनही तशीच होती. गडावरती येताच महाराजांनी मालोजींना विचारलं, मुकर्रब खानाची कोण हालचाल. आणि कडाळला मालोजी गावरान बोली, राज तो काही तुया आम्ही हाय नव रेटतो की त्याला. आणि संभाजी म्हणाले, मालोजी अहो तुमच्या खांद्यावर तर स्वराज्य सुरक्षित आहे, पण इतक्यात हे धावत आलाय, महाराजांना बातमी देतोय, संभाजी राजांना बातमी देतोय, राज इतिघात खानाचा रायगडाला वेढा पडलाय, राजांच्या काळजाचा ठोका चुकला, रायगड म्हणजे राजधानी, महाराणी साहेब तिथं आहेत, बाळ राजे तिथं आहेत, स्वराज्य सिंहासन तिथं आहेत. लोक लाग राजे निघाले. मालोजींना सांगितलं, लागली गरज तर हाक मारू, लोक लाग आम्हाला येऊन मिळा. आणि राजे निघाले. पण त्याच वेळी औरंगजेबाचा खलिता आलाय मुकर्रब खानाला. तो रायरीचा जहागीरदार संभाजी शिर्क्यांशी भांडण केले म्हणून तिकडे आलाय, नामी संधी आहे. आणि याच बातमीचा आधार घेऊन मुकर्रब खानानं रायगडाला जाणाऱ्या सगळ्या वाटा जेरबंद केलेल्या आहेत. संभाजी राजांनी वाटा शोधण्याचा प्रयत्न केला पण सगळ्याच वाटा जेरबंद. मुकर्रबच्या तावडीत एक वाट होती, बिकट, घनदाट, कड्या कपाऱ्यांची, डोंगरदऱ्यांची, झाडा झुडपांची, संगमेश्वराची. संभाजी राजांनी तीच वाट निवडली पण याही वाटेवरती मुकर्रबनं पेरून ठेवले होते आपले हे. संभाजी राजे अवघ्या 100 भालाईतांसह संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात मुक्कामाला थांबलेले आहेत. ही बातमी मुकर्रबला कळाली आणि मुकर्रब 5000ची सैन्य घेऊन निघाला, टाकोटाक निघाला, पन्हाळ्याला बगल देत आणि निघाला. आणि त्याच वेळी पन्हाळा अंधारात गुडूप झालेला. पहारेकरी पहारा देत होता. अचानक काहीतरी चमकलं, बेबीच्या देठापासून वळला. मालोजी बाबा काळ कुजत पंच्या निघाल्या ती. अरे कुण्या रोकनं, जी संगमेश्वरच्या रोकनं. अरे राजा आहे ती. कुण्या गनिमानं डाव टाकला. अरे उठा, शिबंदी उठवा, राजाची जान वाचवायला पाहिजे. अरे निघा. आणि 500 मावळा बघता बघता सज्ज झाला आणि निघाला. मालोजी निघाला आपल्या राजासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी निघाला. मुकर्रबच्या 5000 सैन्याला बगल देत संगमेश्वरच्या वेशीमध्ये धपापत्या उरानं तिथून सरदेसाईंच्या वाड्यामध्ये राज निघा, नावडी जवळ करा राज. संभाजीराजे खाली आले. काय गडबड मालोजी बाबा, कोण आफत. राज निघा, नावडी जवळ करा राज, आफत लय मोठी आहे राज, गनिमानं गाव येरबडलंय. राज निघा, उशीर करू नका राज, तुम्ही पटकन निघा. आणि संभाजी राजे म्हणाले, नाही मालोजी, तुमच्या या वयोवृद्ध खांद्यावरती युद्धाचा भार द्यायला आम्ही राजे नाही झालो. झुंजू इथंच, लढू इथंच, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, पण रण टाकून पळणार नाही राज, असं करू नका. लाख मेलं तरी चालतील राज, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. पण तोपर्यंत मुकर्रबचं 5000चं सैन्य संगमेश्वरच्या वेशीला भिडलेलं आणि आमचा 500 मावळा त्याच्या डोळ्यात डोळा घालून बघतोय. 500 मावळा आणि 5000 अफाट सेना सागर. बघता मुकर्रब हाजीर झाला. यलगार होता जिकडून हर हर महादेवची गर्जना झाली. आणि बघता तलवारी खणानू लागल्या. झाडा पानावरची पाखरं फाड करत उडाली. अरे रात्र थरारली, काळ थरारला, रक्ताच्या चिळखंड्या यातनांचा कल्लोळ उडाला.
येईल त्याला प्रत्येक झुंजत होता. एक एक जण आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी गडकोटासारखा झुंजत होता. शिवाजी महाराज म्हणायचे, माझा एक मावळा 100ला भारी आहे, पण इथं एक मावळा 500ला भारी पडत होता. लढत होता, झुंजत होता, येईल त्याला कापत होता. सपा सप मुकरब 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 हे सगळं बघत होता. मराठ्यांच्या शौर्य पुढे काही चालत नव्हतं. अरे स्वतः 60 वर्षांचा मालोजी दोन्ही हातात शमशेर घेऊन लढतोय. येईल त्याला कापतोय. अफाट ताकदीनं रक्ताच्या चिलखंड्या, यातनांचा कल्लोळ, अरे खच प्रेतांचा तो फिरता मालोजी बघितला आणि कडाडला मुकरब, इस बूढ़े का पहिले लगाम डालो, इस बूढ़े का पहिले लगाम डालो. तसं सगळं यवनी सैन्य या मालोजीच्या भोवती गोळा झालं. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला तसा मालोजी चक्रव्यूहात अडकला आणि बघता बघता साऱ्या मोगलांचे वार एकदाच झाले. दोन्ही शमशेरीवरती वार पेलले. 60 वर्षांचा मालोजी खाली बसला. 60 वर्षांचं शरीर, रगदार शरीर, अचानक रक्त उफाळलं, वीज लटलटली. सप पहिली फळी गारत, दुसरी फळी, तिसरी फळी. अरे तो जोश वेगळा, तो आवेश वेगळा, ते शौर्य बघितलं आणि मग मुकरबला समजलं वाघ कसा असतो. हा मालोजी असं ऐकणार नाही म्हणून दुसऱ्या बाजूने कमान मारला बोलवलं आणि फिरत्या मालोजीवरती नेम धरला. फिरत्या मालोजीवरती नेम धरला. तीर सुटला, मालोजींच्या दंडात घुसला. शमशेर निखळली. दुसरा तीर सुटला, कंठात घुसला आणि निशस्त्र झाला मालोजी. आणि मग गुळाच्या ढेपेला मुंग्या चिटकाव्यात तसं यवनी सैन्य मालोजीवरती तुटून पडलं. या मालोजी अख्खा उभा रक्तानं न्हाला. रक्ताला मालोजी मातीत पडला. शेवटचा श्वास फुलला. त्या श्वासानं ओठ लवले, डोळे हल्ले आणि समोरची माती उंच उडाली. आणि त्या मातीकडे बघून सांगता झाला मालोजी, सांगा माझ्या राजाला, हा मालोजी या मातीत मेला. नुसता मातीत नाही मेला तर या मातीसाठी मेला. मातीत मरणारे तर सगळेच असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मावळे असतात आणि ते या महाराष्ट्रातच असतात हे सांगत गेला. मालोजी नावाचा बुरुंज ढासळला आणि मग सारं यवनी सैन्य संभाजी राजांमागे सैरा वैरा पळत निघालं. संभाजी राजांनी येवाना सगळ्यांना सांगितलं होतं की मिळेल कसं सगळ्यांनी आपापल्या परीनं निसटायचं. खंडोजी बल्लाळ, संताजी एका बाजूने निसटले होते, दुसऱ्या बाजूने कवी कलश आणि संभाजी राजे नावडी जवळ करत होते. बघता बघता नावडी जवळ आली. माणसं दिसली, आपलीच वाटली. पण बघतो तर काय, आजपर्यंत ऐकलं होतं की नद्या सागराला येऊन मिळतात, पण इथं उलट. त्या नावडी नदीला, त्या मानवी नदीला मुकरब खानाचा सेना सागर भेटायला आलेला होता आणि काठावर होता शिवपुत्र संभाजी. चोहोबाजूंनी संभाजी राजा रेकला गेला. चोहोबाजूंनी यवनांचं सैन्य फिरलं आणि कडाळला मुकरब. खिचलं तलवार उसकी, पण तलवार घ्यायचं धाडस कोणाचं होईना. कोणीतरी एक पाऊल उचलायचा आणि संभाजींची नुसती नजर वर उठायची. 4 पावलं मागे सरायचा तो. नाहीची गड झाली. पण अखेर मुकरब खाननं चोहोबाजूंनी दोरखंड फेकले आणि संभाजी राजे कैद झाले. छावा संभाजी जेरबंद झाला. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला. छावा छत्रपती मोगलांच्या कैदेत अडकला. पण मस्तक ताटच होत, छाती ही तशीच. आणि बघता बघता मुकरबनं दस्त केलं संभाजी राजांना. आणि त्या रहुल्या खानाला तो म्हणाला, जितनी जल्द हो सके उतनी जल्द यहाँ से निकलना चाहिए. अगर पता चला इन मराठों को तो यहीं पर कबर बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादूरगड 350 मैलांचं अंतर आहे. एसटीनं जायचं म्हटलं तरी 1.5 दिवस लागतो. पण मुकरब खाननं हे अंतर संभाजी राजांना घेऊन चालत 4.5 दिवसात पूर्ण केलंय.
कुत्र माग लागल्यासारखा पळत होता. पण दुर्दैव मराठ्यांचं, अरे किल्ल्याच्या तटाजवळून संभाजींना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. गावच्या वेशीवरून संभाजींना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. कळेपर्यंत सुरक्षित स्थळी संभाजींना पोहोचवण्यात आलं. आणि संभाजींच्या अटकेची खबर घेऊन हे धावत आलाय औरंगजेबाकडे. हुजूर हुजूर, बड़ी खुशी की खबर है, संभा गिरफ्तार हो गया. आणि आल्या हेराला औरंगजेब म्हणत होता, पीके तो नहीं आए हो, क्या बकते हो? हाँ हुजूर, संगमेश्वर ने, मुकरब खान ने दस्त कर लिया उन्हें. अल्लाह ताला की मेहरबानी, शब्बे रात का जश्न होना चाहिए. आखिर आ ही गया दक्कन का चूहा सिकंजे में. लाया जाए उसे शान शौकत से, पहना जाए उसे तख्ता कुला. आजपर्यंत त्यानं मराठी शाहीचं तख्त आपल्या खांद्यावरती पेरलं असेल, आता त्याच्या खांद्यावरती तख्ता कुला ठेवा. आजपर्यंत त्यानं राजवस्त्र घातली असतील, आता त्याला विदूषकी झपले घाला. आजपर्यंत त्याने मराठी शाहीचा मुकुट आपल्या डोक्यावरती मिरवला असेल, आता त्याला घुंगरा असलेली टोपी अडकवा. आतापर्यंत राजा म्हणून उंटावरनं, घोड्यातनं, हत्तीतनं, पालखीच्या अंबारीतनं मिरवला असेल, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजा आला म्हणून नगाडे वाजले असतील, आता ढोल ताशे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, औरंगजेब बादशाहनं संभाजी गिरफ्तार केलाय. आणि भरहुकूम निघाली, त्यांना उंटाला बांधण्यात आलं. विदूषकी